अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी शिवा मार्गे आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांची कृपा आणि आशीर्वाद ज्या भक्तावर, ज्या सेवेकऱ्यावर असतात ना, त्यांचे सर्व दुःख हरण करतात ते आपले स्वामी महाराज. पण काही लोकांचं म्हणणं आहे की स्वामी सेवेत आल्याच्या नंतर त्रास का होतो, स्वामी सेवेत आलेले संकट का बरं वाढली जातात, घरात किटकिटी टेन्शन का बरं येतं. तर मी तुम्हाला सांगू का, तुम्ही नुकताच स्वामी सेवेत उतरलेला आहात, नुकताच तुम्ही स्वामी, आता तुम्ही पाऊल टाकत आहोत कुठं, गंगेमध्ये. आणि गंगेत पाऊल टाकल्याच्या नंतर, आंघोळीला पाऊल टाकल्याच्या नंतर किंवा नदीत पाऊल टाकल्याच्या नंतर तुम्हाला अलीकडं जर ते पाणी थंड वाटायला लागलं तर समोर तुम्ही आंघोळ कशी करणार बघा. काहीतरी सण केल्याशिवाय काहीतरी मिळत नसतं. कारण ज्या वेळेला तुम्हाला थंड पाण्यात आता आंघोळ करायची आहे तर त्यावेळेला तुम्हाला कुठलाही विचार करायला जमणार नाही. आपल्याला जाऊन त्या पाण्यात आंघोळ करावं लागणार आहे. तेव्हाच तर आपले जन्मजन्मीचे पाप हे धुतले जात आहेत. मग पाण्यामध्ये बेडूकच आहेत का, पाण्यामध्ये मासेच असतील, पाण्यामध्ये कासवच असतील, पाण्यामध्ये मगरच आहे, पाण्यामध्ये असंच आहे, ह्या भीतीनं जर आपण किनाऱ्यावर उभं राहिलो तर आपले पाप धुतले जातील का? नाही. त्याप्रमाणे स्वामी सेवेमध्ये तुम्ही उतरा अगोदर. तुम्ही घाबरत आहात, तुम्ही म्हणत आहात की नाही माझ्यावर संकट यायला लागले, तुमचं मन तुम्ही अगोदर स्वच्छ करा, साफ करा, स्वामीवर विश्वास दृढ ठेवा. स्वामी महाराज आपले सर्व काही आपल्याला देत असतात. ही जेव्हा संकल्पना आपल्या मनात येते ना आणि स्वामीवर सर्व काही आपण सोडतो ना, त्यावेळेला स्वामी सर्वच भक्तांचं आपल्या कल्याण करत असतात. सर्व भक्तांचे दुःख म्हणजे स्वामींचं दुःख असतं बघा. सर्व भक्तांना त्रास जेवढा होतो तेवढा आपल्या स्वामींना त्रास होत असतो, हे आपण जाणत नाही. आपण एवढाच विचार करतो की त्रास मला व्हायला आहे. पण जो स्वामीचं नामस्मरण करतो, जो स्वामी नामस्मरणामध्ये दिवस घालवतो, जो स्वामीच्या सेवेमध्ये गुंग असतो, जो स्वामी सेवेमध्ये चालत फिरत का होईना स्वामींचं नाव घेत असतो, आपला प्रपंच करत, आपले कर्म करत, आपला संसार करत, आपण ज्या वेळेला स्वामीवर सर्व काही सोडतो त्यावेळेला स्वामी तुम्हाला कुठलाही त्रास देत नाही. आपल्या मनाचा भ्रम हा आपल्याला दूर करायचा आहे. कसा बघा, आता तुम्हालाही जरी वाटत असं स्वामी त्रास देतच आहेत तरी स्वामी बघा आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात की भक्त कुठपर्यंत हा त्रास जरी सहन झाला तरी माझी सेवा करतो विश्वासाने, निस्वार्थ मनाने, आणि आपली भक्ती श्रद्धा कशी वाढवतो हे स्वामी आपलं बघत असतात. त्यावेळेलाच तर आता बघा ना, सोन्याला जर आकार द्यायचा असला तर सोन्याला खूप तापवावं लागेल. लोखंडाला आकार द्यायचा असला तर त्याला अगोदर खूप गरम करावं लागेल, तेव्हाच त्याला आकार देता येईल ना. त्याचप्रमाणे आपलं जीवन ज्याला आकार द्यायचा आहे स्वामी महाराजांच्या सेवेतून, स्वामी महाराजांच्या आशीर्वादातून, स्वामी महाराजांच्या कृपेतून, त्यावेळेला तुमचं जीवन, तुमचं आयुष्य, तुमचं काहीतरी थोडं तरी त्याला त्रास सहन करावा लागणार आहे. तेव्हाच तर ते जसं पाहिजे, आपल्याला जे पाहिजे ते मिळणार आहे. म्हणून स्वामीवरचा दृढ विश्वास आपल्याला कमी होऊ द्यायचा नाही. मग आपल्याला काय करायचं आहे, असा त्रास ज्या वेळेला वाटतो व्हायला, ज्या वेळेला वाटते माझं संकट जास्त वाढत आहे, तर त्यावेळेला तुम्ही काय करायचं आहे, सेवा आणखीनच वाढवायची, आणखीनच जास्त स्वामीविषयी विश्वास आपला वाढवायचा आहे, श्रद्धा आपली वाढवायची आहे, भक्ती आपली वाढवायची आहे. जशी जशी तुम्ही श्रद्धा, भक्ती सर्व काही वाढवसाल ना, त्यावेळेला बघा तुम्ही निस्वार्थ भावनेने सेवा करसाल ना, स्वामी तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण केल्याशिवाय राहणारच नाही. मग आता बघा, काही वेळेला काय होतं की आता घरामध्ये तुम्ही एकटे सेवेकरी, जुनी असो नवीन असो, आणि तुमचं घर पूर्ण स्वामीमय झालं का? नाही झालं. अद्याप ते आता तुम्ही ज्या गाडीत होता त्याच गाडीमध्ये आहात, पण तुम्हाला माहीत झालं की ही गाडी कशी चालायली, ही गाडी कशी चालायली, कशी चालवायची, याला अध्यात्माची जोड कशी लावायची, आणि तुम्ही स्वामी सेवेत आल्या, सेवा करायला सुरू केलं, पण तुमच्यासोबतचे, तुमच्या घरातले जे मेंबर आहेत ते आणखी त्याच जागेवर आहेत, ते तसाच विचार करत आहेत, त्यामुळे ते घरामध्ये वाद करत आहेत, किटकिटी करत आहेत. मग आपल्याला पण वाटतं की आपण एवढी सेवा करायलो, या सर्वांनी मला पाठिंबा द्यावा, सर्वांनी शांत राहावं, आपलं जीवन कसं व्यवस्थित जगावं हे आपल्याला वाटतं, आणि आणखीनच आपली मग चिडचिड वाटतं. कारण आपल्या अपेक्षा त्यांच्याकडून असतात, पण त्यांना त्या अपेक्षेची काही गरज आहे का? नाही. त्यामुळे सुद्धा घरात चिडचिड आणि भांडणे होत असतात, ते त्याच जागेवर आहेत, तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. आपण आपली स्वामी सेवा, स्वामी चरित्र, आपला दिनक्रम हा चालूच राहू द्यायचा आणि सर्व स्वामीला सोडायचं आणि स्वामींना मागायचं, स्वामी ज्या प्रकारे मी तुमच्या सेवेत आले त्या प्रकारे माझे जे
माझे जे घरचे मेंबर आहेत, माझे जे कुटुंब आहे, ते सर्व कुटुंब सेवेला लावा. ही जिम्मेदारी तुमची. मी आणखी सेवा करेल, पण माझ्या घरातले सेवेकरी कुटुंब सेवेकरी झाले पाहिजे, असं आपण स्वामीला म्हणायचं. त्यामुळे काय होईल बघा, एकतर आपला विश्वास वाढेल की हा निश्चित स्वामी माझ्या कुटुंबाला आता सेवेकरी बनवणार आहेत. म्हणून मला शांत बसायचं आहे, मला सेवा करायची आहे आणि मला पण मेवा घ्यायचा आहे. मला आयुष्याचे सर्व प्रश्न स्वामी माझे सोडवणार आहेत. आता प्रश्न सोडल्याच्या नंतर काही लोक काय करतात की प्रश्न यांचा सुटला तर स्वामी सेवा बंद करतात. म्हणजे असं नाही की तुमचा प्रश्न आहे तो सुटला, तुम्हाला जे पाहिजे ते मिळालं आणि मग नंतर तुम्ही तिथून बाहेर गेला नाही. कधी स्वामी आणखीन तुम्हाला तुमच्या जीवनात अडचण येतील हे तुम्हाला माहीत नाही. त्यामुळे तुमच्याकडे जे सेवेचं गाठोडं असेल, तुमच्याकडे जे भक्तीचं गाठोडे असेल, तुमच्याकडे जे विश्वासाचं गाठोडं असेल, ते खूप मोठं त्याची पुंजी आपल्याकडे असायला पाहिजे. त्यामुळेच तर आपल्याला कठीण प्रसंगामध्ये ती कामात येत असते. आपण ती डायरेक्ट सोडून त्याचा वापर करू शकतो. म्हणजे आपल्याला सोडायची गरज नाही. आपली कर्म ज्या वेळेला असतात ते कर्म आपल्याला त्या कर्मात, म्हणजे जे केलेलं पुण्य आहे त्या कर्मात मिक्स होऊन त्याप्रमाणे आपल्याला परत त्याचं फळ मिळत असतं. म्हणून आपल्या जीवनात काय लिहून ठेवले, आपल्या आयुष्यात काय लिहिलेलं, आपल्या भाग्यात काय आहे हे आपल्याला कुणालाच माहीत नसतं. म्हणून तर या सेवेद्वारे त्याचं निरासन करायचं असतं. या जन्मात काय तर जन्मोजन्मी स्वामी तुमची सेवा माझ्या हातून घडो, तुमच्या सेवेत माझा आयुष्य जावो, असं स्वामीला आपल्याला म्हणायचं आहे. असं नाही की तुम्ही आयुष्यभर मग स्वामीच्या समोर बसायचं, आपलं आसन टाकून स्वामी सेवा करत राहायचं, काही गरज नाही. तुम्हाला दिवसभरचे 10 जरी मिनिटं स्वामी सेवेसाठी मिळाले तेवढे काढा, बसा. पण नंतर तुम्ही सतत स्वामीच्या नामस्मरणामध्ये, म्हणजे कसं बघा, तुम्ही काही काम करत आहात घरी, कोणी असो, महिला असो, पुरुष असो, मुलं असो, मुली असो, त्यावेळेला मनातल्या मनात जप चालू ठेवायचं. जप नाही झालं, मनात म्हणजे स्वामी बस झालं. किंवा कर्म करताना सत्य कर्म करायचे, चांगले कर्म करायचं, दुसऱ्यांचं वाईट आपल्या मनात विचार येऊ द्यायचं नाही. कारण मी स्वामी सेवेकरी आहे, माझ्या मनात वाईट विचार कोणाविषयी येऊ द्यायचा नाही. भलेही तुम्हाला त्याचं राहणीमान आवडत नसेल, त्याला तुम्ही बोलू नका, त्याच्याशी संपर्क ठेवू नका, पण तुम्ही त्याला वाईट बोलू नका. किंवा त्याच्या वाईट जरी, असं वाईट नाही, किंवा तुम्ही त्यांना समजून सांगत असलं सांगा, पण ते बदलायच्या तयारीत नसेल तर तुम्ही तरी काय करसाल, त्याचे कर्म. पण त्याच्याविषयीचा कपट भाव तुमच्या मनात निर्माण करायचा नाही, आपल्या मनामध्ये. यामुळे आपल्या मनामध्ये कोण आहेत, आपल्या ध्यानात कोण आहेत, आपल्या हृदयात कोण आहेत, आपले स्वामी बसलेले, त्यांची सेवा बसली, त्यांची भक्ती आहे, मग त्याला मलिन करायचं का आपल्याला? त्यामुळे ती एक काळजी आपल्याला विशेष घ्यायची आहे बघा. तरच आपण खरा स्वामी सेवेकर बनतो आणि आपल्याला त्रास होतच नाहीत बघा. थोडाफार त्रास होत असेल तर आपल्या प्रारब्धानुसार होत असेल, आणखी खूप मोठा त्रास असेल, पण स्वामीची सेवा तुमची चालू आहे ना, स्वामी सेवेकरी आहेत ना, म्हणून त्याचं निरासन झालेलं आहे हे समजा बघा. खूप काहीतरी मोठं घडायचं होतं, पण त्यात हे असं छोटं घडलं हे आपल्याला माहीत नसतं. छोटंही का घडलं म्हणून आपण स्वामीला म्हणत असतो, स्वामी असं का झालं, हेही असू शकतं, आपल्याला कारण काहीच माहीत नसतं. म्हणून स्वामी सेवा निशंक मनाने, निस्वार्थ भावनेने स्वामीवर विश्वास ठेवून करायची. स्वामी तुम्हाला त्याची प्रचिती दिल्याशिवाय राहणार नाहीत. जेव्हा तुम्हाला खरंच स्वामीची गरज असेल ना, त्यावेळेला स्वामीला हृदयातून हाक मारा आणि स्वामी त्यावेळेला तुमचं सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाहीत. खूप सेवेकऱ्यांना, खूप भक्तांना, मला स्वतःला त्याचा अनुभव आहे. आणि परीक्षा होत असते बरं का, परीक्षा सर्वांचीच होते, कारण अभ्यास करत आहोत आपण, म्हणजे आपण सेवा करत आहोत, त्याची परीक्षा द्यावाच लागते आपल्याला, आणि ती स्वामी घेतच असतात. म्हणून आपण ती परीक्षा समजून स्वामीची सेवा, परीक्षात आणखीन चांगले गुण मिळायसाठी स्वामीची सेवा आपल्याला वाढवत जायची. कारण ही आयुष्याची परीक्षा आहे, आपल्याला कुठला पेपर सोडून एखादा जॉब नाही पाहिजे. आयुष्यभर आपल्याला सतत त्या सेवेमध्ये राहायचं आहे, आपलं आयुष्य सुखात आनंदात आपल्याला जगायचं आहे. स्वामी सेवेतून आपल्याला बरेच असे मार्ग मिळतात, जे जीवनामध्ये आपल्याला अशक्य गोष्टीही शक्य स्वामी करून घेतात. संकटाचं तर हरण करतात, त्रास तर कमी करतात, पण आपल्या इच्छाही स्वामी बघा पूर्ण करत असतात. कुठलीही इच्छा असो, त्यावेळेला तुम्ही भक्ती करताना पण इच्छा ही सत्याची पाहिजे, सत्याच्या बाजूची पाहिजे, तरच स्वामी आपल्याला साथ देत असतात. तर बघता व्हिडिओ खूप वाढलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. काय होतं, बऱ्याच जणांना स्वामी सेवेकरीची माहिती पाहिजे असते, बऱ्याच जणांना स्वामीची सेवेविषयी माहिती पाहिजे असते, बऱ्याच जणांना या तुमच्या शेअर केल्यातून कोणाला, त्यांनी जर हा व्हिडिओ ऐकला तर तो जर स्वामी सेवेकरी झाला तर आपल्याला त्याचे जे प्रश्न सुटले तर 10% त्याचं पुण्य आपल्या खात्यावर, आपल्याला जसं बँकेत बॅलन्स जमा करायचं ना पुण्याचं, तर तसं
आपल्या कर्माच्या खात्यावर हे आपलं पुण्य जमा होत असतं. म्हणून आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला ऐकण्यासाठी, तुमच्यापर्यंत अगोदर येण्यासाठी आणि तुम्हाला त्याची माहिती मिळण्यासाठी नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.